नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे. उद्या 10 जूनला मार्केट कसं मूवमेंट करेल याच्याबद्दल आपण थोडंफार डिस्कशन करणार आहे. तर चला आपलं डिस्कशन स्टार्ट करूया विथ निफ्टी. तर निफ्टीमध्ये बघूया की पहिले काय मोमेंटम होऊ शकते. तर फ्रायडेला एक चांगली मोठी रॅली झाली होती. तुम्ही बघू शकता की मार्केट पहिले जेव्हा इलेक्शनचा एक्झिट पोल आला होता तेव्हा जो टॉप लावला होता त्या टॉपच्या तिथपर्यंत मार्केट वापस आता आलेला आहे. तुम्ही बघू शकता की मार्केट वापस त्या टॉपपर्यंत आलेलं आहे. तर सगळ्यात पहिले काय झालं, एक्झिट पोलच्या दिवशी 22,500 पासून गॅपअप झालं, 23,300 पर्यंत मुवमेंट झालं. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये रिझल्टच्या दिवशी एक मोठा फॉल झाला. निफ्टी ऑलमोस्ट 23,300 पासून 21,300 2,000 पॉईंट फॉल झाला आणि विदिन एका दिवसातच तो 2,000 पॉईंट रिकवर पण झाला. 1 ते 2 दिवसामध्ये तो 2,000 पॉईंट रिकवर झाला आणि आता वापस ऑल टाईम हायला निफ्टी आलेला आहे. तर ही सगळ्यात फास्ट रिकव्हरी आहे जी आत्तापर्यंतची झालेली रिकव्हरी आहे. की केव्हा पण एक एवढा मोठा फॉल आला, 2,000 पॉईंट म्हणजे 10%चा फॉल आला आणि 2 दिवसामध्ये तो 10% फॉल रिकवर पण झाला. ती आजपर्यंतची सगळ्यात फास्ट रिकव्हरी आहे. तर आता इथून वरती मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते का, किंवा मार्केट इथे रेजिस्टन्स घेईल. आता 23,300ला रेजिस्टन्स घेतला तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते हे आता आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर सगळ्यात पहिले बघू मंडेला मुवमेंट कसं होऊ शकते. तर आता एक्झॅक्टली मार्केट टॉपला होल्ड करत आहे, टॉपलाच क्लोजिंग झालेली आहे. तर अजून पण आपण असं म्हणू शकत नाही की मार्केटमध्ये एक करेक्शन येऊ शकते, येईल. डेफिनेटली मार्केटमध्ये करेक्शन येणार, मार्केट खाली फॉल करणार, या सगळ्या गोष्टी होणार. पण जोपर्यंत मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही. जर करेक्शन येणार असेल तर ते आपल्याला दिसूनच जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला जर मार्केटमध्ये बघायचं आहे की वीकनेस किंवा मार्केट टर्न झालेलं आहे, इथे रेजिस्टन्स घेऊन टर्न झालेला आहे, हे आपल्याला कधी समजेल. हे आपल्याला समजेल एक तर 23,200च्या मार्केट खाली निघेल आणि डे टू डे प्लेसेसला 22,200च्या खाली मार्केट क्लोज होईल, किंवा मग 23,000च्या खाली मार्केट जे आहे ते क्लोज व्हायला आलं. 23,000च्या खाली मार्केट क्लोज झालं तर आपण म्हणू शकतो की आता मार्केटमध्ये जे एक थोडंफार करेक्शन येऊ शकते. आणि त्या केसमध्ये आपलं जे टार्गेट राहील, टार्गेट मिनिमम आपलं 22,500, जिथून एक्झिट पोलला गॅपअप झाला होता तिथे सपोर्ट आहे. तर इथपर्यंत आपलं जे टार्गेट आहे ते येऊ शकते, 22,500पर्यंत आपलं टार्गेट येऊ शकते. तर आपल्याला काय करायचं आहे, वेट करायचं आहे. 23,100च्या खाली एक तर क्लोज झाला पाहिजे, 100 आणि 200च्या खाली क्लोज झाली पाहिजे कॅन्डल, किंवा मग 23,000 ब्रेक केलं पाहिजे. एकदा 23,000 ब्रेक केला त्याच्यानंतर जे 500 पॉईंटचा मुवमेंट आहे ही आपल्याला भेटू शकते. इंट्राडेमध्ये बघायचं असेल तर कमीत कमी 23,200च्या खाली क्लोज झाला तर मग आपण म्हणू शकतो की थोडासा बिअरिश आहे. मार्केट 23,100 आणि 23,000पर्यंत खाली येऊ शकते. आता बुलिशसाठी आपण कुठे प्लॅन करणार. बुलिशसाठी जर आपल्याला प्लॅन करायचा असेल तर मार्केटला फ्लॅट ओपन होऊन मार्केटने जर ऑल टाईम हाय ब्रेक केला, 23,350 हा हाय जर ब्रेक केला तर आपण बाय करू शकतो. 23,280 हा आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि 23,500 हे आपलं टार्गेट राहणार आहे. तर बाय साईडला आपण मार्केट थोडं हळूहळू वर जाईल. 23,500पर्यंत टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. व्हॉट इफ जर गॅपअपच झाला, 200-300 पॉईंट 23,500ला गॅपअप झाला तर आपण बायमध्ये इंटरेस्टेड नाही. मग आपण वेट करूया, थोडासा 5 EMA किंवा बॉलिंजर बँडची कॅन्डल भेटली तर तिथे सेल करूया आणि 23,300 23,200पर्यंत सपोर्ट मार्केट खाली येईल तर तिथे आपण ट्राय करू. गॅप डाऊन झाला तर आपण इमिडिएटली सेल करू शकतो. 5 मिनिट वेट करून आपण सेल करू शकतो. गॅप डाऊन झाल्याच्या नंतर डे हाय जो असेल तो आपला स्टॉप लॉस असेल आणि आपलं टार्गेट जे असेल, फॉर एक्झाम्पल 70 ते 80 पॉईंटचा गॅप डाऊन ओपन झाला तर आपण इमिडिएटली सेल करू शकतो. आपलं जे टार्गेट राहील मिनिमम 23,300 पासून 23,100 म्हणजे मिनिमम 100 पॉईंट टार्गेट राहणार आहे. आणि जिथून गॅप डाऊन झालं तर 23,300 हा आपला जो आहे गॅप डाऊन झाला तर हा आपला स्टॉप लॉस होऊन जाईल. 23,100 हे आपलं टार्गेट होऊन जाईल. 70 ते 80 पॉईंट गॅप डाऊन झाला तर आपल्याला खाली चांगला चान्स मिळून जाईल ट्रेड करायसाठी निगेटिव्ह साईडला. तर आय होप गॅप डाऊन झाला, गॅपअप झाला, साईडवेज ओपन झाला तर कसा ट्रेड करायचं हे आपल्याला कळलं असेल. आता लेट्स सी बँक निफ्टीपेक्षा बँक निफ्टी जे आहे त्याच्यामध्ये डिस्कशन करूया की बँक निफ्टी थोडासा वीक वाटत आहे निफ्टीपेक्षा. आणि तुम्ही बघू पण शकता की बँक निफ्टी जो आहे तो खूप जास्त मुवमेंट पण नाही केला. जसं निफ्टीने मुवमेंट केला तेवढा जास्त बँक निफ्टीने मुवमेंट नाही केलेला आहे. तर बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड होऊ शकते त्याच्यामध्ये बघूया की बँक निफ्टी कंटिन्यू एक रेंजमध्ये ट्रेड करताय. तुम्ही बघू शकता इथून एक रेंज चालू आहे
या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करत आहे. तर पहिले मार्केट वर गेलं, वर गेल्याच्या नंतर मार्केटमध्ये एक रेंज आली. आता मार्केटमध्ये मुवमेंट झाला 50,000च्या वर जेव्हा जाईल, 50,000च्या वर जेव्हा बँक निफ्टी टिकेल तेव्हा आपण बाय करू शकतो. तोपर्यंत आपण बाय करणार नाही. सेल जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला 49,650 याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण सेल नाही करणार. 49,650च्या खाली गेला तर आपण सेल करू. आपलं जे टार्गेट राहील 49,300 हे आपलं टार्गेट राहणार आहे. आणि स्टॉप लॉस जे आहे ते 49,800 900 आपण प्लेस करू शकतो. वरच्या साईडला 50,000 ब्रेक झालं की आपण बाय करू. 50,000 ब्रेक झाल्याच्या नंतर बाय केलं तर आपलं टार्गेट जे आहे ते मिनिमम 200 पॉईंट 50,200 पर्यंत आपलं टार्गेट येऊ शकते. इवन 50,000 ब्रेक केलं तर एक 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण बाय करू शकतो. तर आय होप बँक निफ्टी आणि निफ्टीचा व्ह्यू आतापर्यंत आपल्याला क्लिअर झाला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बघूया मार्केटमध्ये कसं मुवमेंट होते. तोपर्यंत बाय बाय, सी यू ऑल.